Hello children, how are you? How are you today? I am good. I am well. What about you? Hello kids, welcome to Savita Phawde Academy. This is our मराठी lecture. मुलांनो, हे आहे आपलं मराठीचं लेक्चर. या मराठीच्या तासाला आज आपण शिकतोय धडा 6वा. त्याचे नाव आहे महात्मा गांधी. तुम्हा सर्वांनाच महात्मा गांधींबद्दल माहिती असेल. महात्मा गांधींना लोक काय म्हणायचे? बापू. बापू ही पदवी लोकांनी त्यांना दिलेली होती. तर आजचा धडा 6वा आपण महात्मा गांधी हा शिकणार आहोत. तर हे चित्र महात्मा गांधीजींचे आहे, बापूजींचे. तर चला आता या धड्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते आपण बघूयात. तर त्याच्यासाठी हा धडा मी पहिल्यांदा मोठ्याने वाचणार आहे. वाचताना मी असं बोट ठेवून वाचणार आहे, जेणेकरून तुम्हाला कळावं की प्रत्येक शब्द कसा उच्चारायचा. त्याच्यासाठी तुम्ही शहाण्या मुलांसारखं शांततेने बसायचं आहे आणि असं बोट ठेवून प्रत्येक शब्दाला मी कसं उच्चारते ते लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदरला 2 ऑक्टोबरला 1869 रोजी झाला. पुढच्या शिक्षणासाठी ते विलायतेला गेले. तेथे त्यांनी, तुम्हाला दिसतंय व्यवस्थित? आता दिसत असेल. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. भारतात आल्यावर ते स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन देशभक्त झाले. लोकांच्या हितासाठी ते झटू लागले, म्हणून त्यांना लोक प्रेमाने बापू म्हणू लागले. बापूंनी लोकांना अहिंसा, असहकार, उपोषण मार्गाचा अवलंब करण्यास शिकवले. इंग्रज सरकारने लादलेल्या मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी मिठाचा सत्याग्रह केला. यालाच दांडी यात्रा असे म्हणतात. 1942 साली गांधीजींनी इंग्रजांच्या विरुद्ध भारत छोडो चले जाओ या चळवळी सुरू केल्या. त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले. गरीब लोकांना पाहून गांधीजीही फक्त पंचा नेसू लागले, झोपडीत राहू लागले, स्वतःची कामे स्वतः करू लागले, सूत कातू लागले, कुष्ठरोग्यांची सेवा करू लागले. अशा या महामानवाला रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा ही पदवी दिली. देशाचे ते राष्ट्रपिता झाले. अशा प्रकारे समाज सेवा करणाऱ्या गांधीजींची दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी प्रार्थना सभेत जात असताना हत्या करण्यात आली. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून म्हणाले, आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला, सर्वत्र अंधार पसरला आहे, राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. मुलांनो, हा धडा आपल्या महात्मा गांधी बापूजींच्या कार्याबद्दल, त्यांनी केलेल्या कामाबद्दलचा आहे. त्यांचा जन्म कधी झाला, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय कामं केली, त्यांना कोणती पदवी भेटली, याच्याबद्दल या धड्यामध्ये आपण अभ्यासतोय. तर याच्यामध्ये काही अवघड शब्द आलेत. विलायत म्हणजे परदेश, म्हणजे फॉरेन, म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशामध्ये ते गेले होते शिकायला. वकील म्हणजे लॉयर,
त्याला मराठीमध्ये कायदे पंडित बोलतात, की ज्याला कायद्याचे नॉलेज असते, कायद्याबद्दल माहिती असते. कायद्यामध्ये लॉमध्ये खूप सारे रूल्स असतात, ते त्या वकिलाला माहीत असतात. तुरुंग म्हणजेच कैदखाना म्हणजे जेल, म्हणजे जे आरोपी असतात त्यांना कैद केले जाते, त्या जेलमध्ये ठेवले जाते, कैदखान्यात ठेवले जाते. स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम, म्हणजे जसं की आपण पोपटाला पकडून ठेवतो केजमध्ये, पिंजऱ्यामध्ये, तर त्याचं स्वातंत्र्य आपण हिरावून घेतो, फ्रीडम. आणि त्याला जर आपण सोडून दिलं, जे पक्षी स्वच्छंद म्हणजे छानसे असे मस्त आकाशामध्ये उडतात, त्यांना स्वातंत्र्य असतं. पण ज्या पोपटाला आपण पकडून ठेवतो तर त्याचं स्वातंत्र्य आपण नष्ट करतो. स्वातंत्र्य त्याच्या विरुद्ध पारतंत्र्य. ओके, स्वतंत्रता म्हणजे फ्रीडम. कुष्ठरोग हा एक रोग आहे खूप मोठा. आता त्याच्यावरती औषधं निघालेली आहेत, पूर्वी नव्हती. त्याच्यामुळे लोकांना खूप तकलीफ व्हायची. कुष्ठरोग हा एक महारोग आहे, लेप्रोसे असं त्याला बोललं जातं. तर मुलांनो, आपण आता हा धडा बारकाईने अभ्यासूयात. तर आपल्या या धड्याचे नाव आहे महात्मा गांधी. तर आपल्या बापूजींबद्दल, महात्मा गांधीजींबद्दल, राष्ट्रपित्याबद्दल हा धडा आहे. तर या धड्यामध्ये गांधीजींचं पूर्ण जीवन कहाणी, त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू आणि त्यांनी त्यांच्या जीवनात काय केलं ते आपण अभ्यासतोय. तर गांधीजींचं नाव काय होतं? गांधीजींचे पूर्ण नाव होते मोहनदास करमचंद गांधी. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदरला 2 ऑक्टोबरला 1869 रोजी झाला. आणि पुढच्या शिक्षणासाठी ते विलायतेला गेले, म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशात गेले ते. तेथे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले, म्हणजे ते लॉयर झाले. भारतात आल्यावर ते स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन देशभक्त झाले. कारण जेव्हा महात्मा गांधीजींचा जन्म झाला त्यावेळेस आपल्या देशावरती इंग्रज राज्य करत होते आणि आपल्या लोकांना खूप तकलीफ द्यायचे ते. म्हणून आपल्या लोकांची तकलीफ कमी व्हावी आणि इंग्रजांना भारतातून पळवून लावण्यासाठी ते देशभक्त झाले, म्हणजे देशाची सेवा करायला लागले. खूप मोठा व्यक्ती झाले ते, लॉयर झाले. त्यांनी दुसऱ्या देशात जाऊन छान असं शिक्षण घेतलं, तरी देखील ते आपल्या गोरगरिबांसाठी, आपल्या भारतातील गोरगरीब लोकांसाठी काम करू लागले. कारण त्यांना इंग्रज खूप तकलीफ देत होते. तर भारतात आल्यावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्य चळवळ म्हणजे इंग्रजांना पळवून लावण्यासाठी ते देशभक्त झाले, देशासाठी झटू लागले, मदत करू लागले. आणि म्हणून गोरगरीब लोक देशातील, आपल्या भारत देशातील लोक त्यांना बापू म्हणू लागले. म्हणजे बापू हे जनतेने, लोकांनी, भारतातील लोकांनी त्यांना दिलेले नाव आहे. प्रेमाने बापू लोक त्यांना म्हणत. बापू म्हणजे कोण? महात्मा गांधीजी. तर त्यांनी लोकांना अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही, म्हणजे कोणालाही मारायचं नाही, कुठलंही काम करायचं ते कोणालाही न मारता. असहकार म्हणजे भांडायचं नाही, लढाई करायची नाही, झगडा करायचा नाही, कोणालाही हाणामारी करायची नाही, मारायचं नाही. आणि उपोषण, जर एखादी गोष्ट आपल्याला सरकारकडून किंवा इंग्रजांकडून करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी उपोषण करायचं. उपोषण म्हणजे काहीही खायचं नाही, उपाशी राहायचं, पाणी देखील प्यायचं नाही, काहीही खायचं नाही, असं उपोषण महात्मा गांधीजींनी खूप वेळा केलं. असे खूप सारे देशभक्त आहेत, त्यांनी उपोषण करून इंग्रजांना भारतातून पळून लावलं. तर सरकारने, जे आपण मीठ खातो, मिठाशिवाय आपल्याला छान छान जेवण कसं भेटेल? जे आपण छान छान टेस्टी जेवतो, जी मस्त छान अशी भाजी आपण खातो, टेस्टी चवदार, तर ती मीठ घातल्याने चवदार होते ना. पण ते मीठ आपल्याच देशामध्ये होतं आणि त्याला देखील ते घेण्यासाठी इंग्रजांनी त्याच्यावरती कर लावला होता. कर म्हणजे ते पैसे घ्यायचे त्याचे. जे मीठ आपल्या समुद्रातून, खाऱ्या पाण्यातून बनलं जातं, तर त्याच्यावरती इंग्रज पैसे घ्यायचे गोरगरीब लोकांकडून.
आणि तो कर म्हणजे जे पैसे घेतात ना, तर ते पैसे घेऊ नये म्हणून महात्मा गांधीजींनी, बापूजींनी सत्याग्रह केला होता. आणि त्यालाच ते काय बोलतात, दांडी यात्रा. म्हणजेच गोरगरीब लोकांना घेऊन ते इंग्रजांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मिठावरती तुम्ही कर घेऊ नका, मीठ आम्हाला पैसे न घेता द्या. त्याच्यासाठी त्यांनी एक रॅली म्हणजे दांडी यात्रा काढली. कधी काढली ती? 1942ला काढली. आणि गांधीजींनी इंग्रजांच्या विरुद्ध भारत छोडो चले जाओ अशा चळवळी देखील केल्या की तुम्ही भारतातून निघून जा, चले जाओ. म्हणजे इंग्रजांना त्यांनी सांगितलं भारत छोडो, भारत आमचा आहे, आमचा देश आहे, तुम्ही इथून निघून जा. अशा चळवळी देखील त्यांनी केला आणि गोरगरीब लोकांना, भारतातील लोकांना एकत्र आणलं आणि इंग्रजांना इथून पळून लावायचं, कारण हा देश आपला आहे. आणि हे सगळं काही करताना त्यांना इंग्रजांनी बऱ्याच वेळा तुरुंगात देखील टाकलं. पण गोरगरीब लोकांसाठी, भारतातील जनतेसाठी त्यांनी ते देखील सहन केलं आणि तुरुंगात देखील ते शिकत राहिले. त्यांनी तुरुंगात जाऊन देखील छान छान पुस्तकं लिहिली, ते शिकत राहिले, अभ्यास करत राहिले. गरीब लोकांना पाहून गांधीजी फक्त पंचा नेसू लागले. पंचा म्हणजे एक छोटंसं धोतर. तसं बघितलं तर गांधीजींची परिस्थिती खूप चांगली होती. ते एक लॉयर झाले होते, बाहेरून शिकून आले होते ना, विलायतेमधून, दुसऱ्या देशातून शिकून आले होते. ते खूप पैसे देखील कमवून आनंदात ऐशोआरामात राहिले असते. खूप पैसा त्यांना कमवता आला असता, सुटापुटात राहता आलं असतं. पण आपल्या भारतातील लोक खूप गरीब आहेत आणि त्यांना साधं जेवण देखील भेटत नाही, त्यांना छान छान कपडे भेटत नाहीत. म्हणून ते देखील स्वतः एक छोटंसं धोतर म्हणजेच पंचा नेसू लागले आणि ते बंगल्यात आणि मोठ्या घरात राहत नसत, कारण गोरगरीब लोक झोपडीत राहत म्हणून ते देखील झोपडीत राहू लागले आणि स्वतःचं काम स्वतःच करायचे. तुम्ही करता का स्वतःची कामं? स्वतःचे कामं स्वतःच करायची असतात. एवढे मोठे होते, छान शिकून आले होते, एक वकील होते, लॉयर होते, तरी देखील झोपडीत राहायचे, कमी कपडे नेसायचे, कारण भारतातील लोकांना साधं जेवण देखील भेटत नाही, छान कपडे भेटत नाहीत. म्हणून त्यांच्यामध्ये राहून त्यांच्यासारखं ते राहू लागले, झोपडीत राहू लागले, जे भेटेल ते छोटं मोठं खाऊ लागले आणि सूत कातू लागले. तर पहिल्यांदा सूत कातून, तुम्हाला इथे दिसतंय इथं हा चरखा, तर याच्यावरती सूत कातून कपडे शिवली जायची. तर तेच ते सूत कातून पंचा स्वतः तयार करू लागले आणि तोच ते नेसू लागले. म्हणजे दुसऱ्या देशातील कपडे घालायचे नाहीत, भारतातीलच वस्तू आहेत त्याच वापरायच्या. तर आता आपण काय करतो, भारतात तयार होणाऱ्या वस्तूंऐवजी आपण बाहेरच्याच वस्तू वापरतो. तर असं करायचं नाही. मग आपल्या भारताची प्रगती कशी होणार? तर स्वतः ते सगळी कामं करू लागले. आणि पूर्वी असे मोठे मोठे डॉक्टर नव्हते, सगळ्या रोगांवरती आज औषधं देखील नव्हती. पूर्वी कुष्ठरोग हा एक मोठा रोग होता, खूप लोकांना तो रोग व्हायचा आणि औषधं नसायची. तर ह्या कुष्ठरोग्यांची सेवा देखील महात्मा गांधीजी करायचे आणि म्हणून एवढी सारी कामं ते करायचे, देशाची सेवा करायचे. खूप मोठी व्यक्ती असून देखील ते गरिबांप्रमाणे राहायचे आणि त्यांना मदत करायचे. त्यांच्यासाठी तुरुंगात देखील गेले, त्यांच्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली इंग्रजांना पळवून लावण्यासाठी. म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा ही पदवी दिली. जसं लोक त्यांना बापू म्हणत प्रेमाने, तसंच रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा म्हणजे महान व्यक्ती, म्हणजे खूप मोठी व्यक्ती, महान व्यक्ती कोण होतं? जी दुसऱ्यांसाठी काम करते, फक्त स्वतःचाच विचार न करता इतरांचा विचार करते, त्याग करते, दुसऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी खूप मेहनत घेते, त्यांना मदत करते. त्याच व्यक्तीला महान व्यक्ती म्हटलं जातं. आणि म्हणून महात्मा गांधीजी हे महान होते. महात्मा गांधीजी आपण नंतर बोलतो. महात्मा ही पदवी रवींद्रनाथ टागोरांनी दिली आणि सर्वसामान्य जनता त्यांना प्रेमाने बापू म्हणत, कारण ते त्यांच्यातलेच होऊन त्यांच्याप्रमाणेच राहत असत ना.
आणि देशाचे ते राष्ट्रपिता झाले आणि पूर्ण भारत देश त्यांना राष्ट्रपिता, पिता म्हणजे फादर, पप्पा, म्हणजे अख्ख्या राष्ट्राचा, अख्ख्या देशाचा पिता, अख्ख्या देशाचा फादर म्हणजे राष्ट्रपिता, अख्ख्या देशाचा पप्पा, सगळ्या देशासाठी झटणारा, त्यांच्यासाठी मेहनत घेणारा राष्ट्रपिता महात्मा गांधीजी झाले. अशा प्रकारे खूप समाजसेवा त्यांनी केली आणि त्यांचा मृत्यू झाला 30 जानेवारी 1948ला. ज्यावेळेस ते नेहमी दर दिवस डेली प्रार्थना सभेमध्ये जात, त्यावेळेस त्यांची दुर्दैवाने हत्या करण्यात आली. आणि ज्यावेळेस त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेस असा महान व्यक्ती आपल्या हातून निघून गेल्यामुळे सगळीकडे दुःख पसरलं, शोककळा, म्हणजे सर्वांना खूप वाईट वाटलं, सगळेजण रडत बसले. आणि अशा वेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला उद्देशून आपल्या शोक संदेशात म्हटले, आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. म्हणजे जी एक महान व्यक्ती होती की जी प्रकाश घेऊन आली होती, तर आता सगळीकडे अंधार पसरलेला आहे. म्हणजेच महान असे राष्ट्रपिता बापूजी महात्मा गांधी आपल्यात नाहीत. तर मुलांनो, अशा पद्धतीने महात्मा गांधीजींनी, बापूजींनी त्यांच्या जीवनामध्ये खूप खूप मेहनत घेतली. कोणासाठी? दुसऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी. ते स्वतः खूप चांगले शिकलेले होते, खूप पैसा कमवून ते ऐश्वर्यात राहिले असते, पण त्यांनी श्रीमंत होऊन जगण्यापेक्षा गरीब होऊन देशाची सेवा केली, म्हणून त्यांना महान म्हटलं जातं. महात्मा गांधीजी आणि राष्ट्रपिता म्हणून संबोधलं जातं. तर मुलांनो, या धड्यामध्ये तुम्हाला काय समजलं? तर महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला, त्यांनी कुठली कामं केली, त्यांना लोकांनी कोणत्या पदव्या दिल्या, बापूजी, महात्मा गांधी, राष्ट्रपिता. तर मला आशा आहे की तुम्हाला हा आजचा धडा महात्मा गांधीजींच्याबद्दल जी काही छान अशी माहिती या धड्यामधून कळाली असेल, ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कायमस्वरूपी लक्षात राहील की कोणीतरी एक महान व्यक्ती होते महात्मा गांधीजी. त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं काही केलं होतं, म्हणून आपण देखील थोडीफार मदत गरजवंताला, म्हणजे ज्याला गरज आहे त्याला नक्कीच करायला पाहिजे. तर या धड्यावरचे जे काही प्रश्न उत्तरे आहे ती आपण पुढच्या तासाला शिकणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.